निरोगी राहणं, शरीराची काळजी घेणं हे काही फार जास्त अवघड नाहीये, पण बऱ्याच जणांना माहिती नसतं की शरीराची योग्य काळजी कशी घ्यायची. शरीराची काळजी कशी घ्यायची त्यात फक्त शरीरच नाही तर मानसिक आरोग्य देखील येतं. यासाठी मी तुम्हाला फक्त 3 सवयी सांगणार आहे ज्या तुम्हाला निरोगी राहण्यासाठी आणि निरोगी जीवनशैली ठेवण्यासाठी मदत करतील. मित्रांनो, रोजच्या व्यस्त जीवनशैलीत तुमचं मानसिक आणि शारीरिक हे आरोग्य चांगलं राहणं अत्यंत गरजेचं बनलंय. यासाठी शारीरिक हालचाल किंवा क्रिया महत्वाची असते. या धावपळीच्या दिनचर्येमध्ये मानसिक आणि शारीरिक हे आरोग्य निरोगी कसं ठेवायचं हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो. त्यासाठी खूप काही नाही, पण आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रत्येकाला थोडाफार वेळ स्वतःसाठी काढणं गरजेचं बनलंय. या संदर्भात आज मी तुम्हाला काही सोप्या गोष्टी सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी राहाल. नमस्कार, मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सगळ्यात सोपी गोष्ट ती म्हणजे स्वच्छता. आता तुम्ही म्हणाल, आम्ही तर रोजच स्वच्छ राहतो, आंघोळ करतो, स्वच्छ कपडे घालतो. पण मी फक्त शरीर स्वच्छतेबद्दल बोलत नाहीये, मी बोलते तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील स्वच्छतेबद्दल. दररोज घर स्वच्छ करा. स्वच्छतेची सुरुवात ही घरापासून होते, पण घराची स्वच्छता ठेवल्याने एखादी व्यक्ती सक्रिय राहते आणि चांगली शारीरिक क्षमता निर्माण होते. बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की भांडी घासल्याने तणाव कमी होतो. झाडून काढणं, धूळ पुसणं किंवा फरशी पुसणं या अशा गोष्टी करून घरातील स्वच्छता तुम्ही ठेवू शकता. आणि या सर्व गोष्टी रोजच करत असाल तर तुमच्या दैनंदिन कामामध्ये तुम्हाला मदत होईलच. सोबतच तुमचं मानसिक आरोग्य देखील निरोगी राहील. त्यामुळे तुम्हाला ही सवय लावावी लागणार आहे. आता बोलूया शारीरिक स्वच्छतेबद्दल. दररोज अंघोळ करणं, स्वच्छ कपडे घालणं, हे नियमितपणे बदलत राहणं, दात घासणं, केस धुणं, नख कापणं या गोष्टी रोज केल्याने घाम, घाण आणि बॅक्टेरिया निघून जातात आणि शरीराची दुर्गंधी देखील दूर होते. ताजतवानं वाटतं. शारीरिक स्वच्छता ही सर्वात महत्वाची सवय. स्वच्छ शरीर असल्याने अनेक रोगांपासून लढा दिला जाऊ शकतो. आता या सवयी जरी तुम्ही लहानपणापासून ऐकत आलेल्या असाल तरीही या सवयी शरीराला असणं अत्यंत महत्वाचं आहे. चालणं ही अशी दिवसभरातील एक सामान्य क्रिया आहे आणि प्रत्येक व्यक्ती दररोज ठराविक काही पावलं तरी चालू शकतो. पण ज्या लोकांना दिवसभरात दीर्घकाळ चालण्यासाठी वेळ मिळत नाही ते स्वतःच्या हिशोबाने वेळ काढून थोडंफार चालत जाऊ शकतात. बाईक किंवा कार अशा कोणत्याही वाहनाने जाण्याऐवजी जर जवळच्या दुकानात किंवा मेडिकलमध्ये किंवा बाजारात तुम्ही चालत गेला तर तुमची शारीरिक हालचाल होईल आणि तुम्ही सक्रिय राहाल. पण जेवढं जास्त चालाल तेवढं तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर त्याचे योग्य फायदे होतात. खळखळून हसा. मन मोकळं हसल्याने तुमच्या मानसिक आरोग्याला त्याचा भरपूर फायदा होतो. त्यामुळे हॅपी हार्मोन्स वाढतात. तसेच नियमित योगा केल्याने तुम्हाला लवचिकता मिळते आणि तुम्ही तणावमुक्त राहतात. योगा ही एक सामान्य क्रिया आहे जी तुमचं मन शांत करते आणि शरीराला ऊर्जा प्रदान करते. बाहेरचं खाणं टाळाच. दररोज बाहेर जाऊन काहीतरी चटरपटर खाल्ल्याने किंवा कधीतरी बाहेर जाऊन काहीतरी खाल्लं तरी शरीरावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे ही सवय तर मोडलीच पाहिजे. घरात शिजवलेलं अन्न हे शरीरासाठी फायदेशीरच ठरतं. बाहेरच्या अन्नात तेलाचा वारंवार उपयोग केला जातो आणि ते तेल विषारी होतं. त्यामुळे शरीराला हानी पोहोचते. मग वजन वाढतं, चेहऱ्यावर पिंपल्स येतात, अशा एक ना अनेक समस्या उद्भवायला तयार होतात. पण जर जे पदार्थ तुम्ही बाहेर जाऊन खातायत तेच पदार्थ तुम्ही घरात बनवून खाल्ले तर त्याचा नक्कीच फायदा तुम्हाला होणार आहे. तसेच ऑफिस वर्क करत असाल तर फळ, सॅलड, शेंगदाणे, फुटाणे, पिस्ता अशा हेल्दी गोष्टी सोबत ठेवत जा, ज्यामुळे तुम्हाला त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होताना दिसेल. आणि भरपूर पाणी पिण्याची सवय नक्की लावा. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि या सवयींचा दररोजच्या जीवनामध्ये तुम्ही वापर केला तर तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे.